खरं तर शब्दच फुटत नाही आहेत, कारण त्या मुलीच्या आई वडिलांची परिस्थिती बघितल्यानंतर आम्ही त्यांचं काय सांत्वन करावं हा प्रश्न आमच्या पुढे पडलेला आहे. अशा घटना घडूच नयेत आणि जी घटना झाली आहे त्याचा मी जाहीर असा निषेध करते. परंतु नुसता निषेध करून चालणार नाही, तर पुढच्या काळात सुद्धा अशा घटना घडू नयेत याच्यासाठी आपल्याला शासन असेल, समाज म्हणून असेल, आम्ही सगळे लोकप्रतिनिधी म्हणून असेल, याच्यासाठी नक्की काय करणं गरजेचं आहे याचाही विचार पुढच्या काळात करावा लागेल. आणि जी घटना घडली आहे कायद्याच्या चौकटीत राहून शेवटी आपल्याला निकाल लागणार आहे, पण तो कायद्याच्या चौकटीत ह्या लोकांची जी अवस्था आहे ती बघितल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की लवकरात लवकर त्या नराधमाला शिक्षा व्हावी. आणि याच्यासाठी आम्ही शासनाला विनंती करणार आहोत की अशा केसेसमध्ये काहीतरी कालावधी ठरवून द्यायला पाहिजे की तेवढ्या दिवसात निकाल हा लागायलाच पाहिजे, चार्जशीट ही लवकर जायला पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टवर अशा केसेस चालल्या पाहिजे. हे जे प्रकरण आहे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये गेलं पाहिजे, स्थानिकांची देखील भूमिका आहे. तो जो आरोपी आहे नराधम आहे त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात तुमच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलून? नक्कीच आम्ही या राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री यांनाही विनंती करणार आहोत, या राज्याच्या उपमुख्यमंत्री आमच्या नेत्या सुनेत्रा वहिनी यांनाही विनंती करणार आहोत की नसरापूर सारखीच ही घटना तशीच दिसते आणि फास्ट ट्रॅक कोर्टवर जाऊन लवकरात लवकर या केसचा निकाल कसा लागेल आणि कठोरात कठोर फाशीची शिक्षा या नराधर्माला कशी होईल याच्यासाठी आम्ही सगळेच जण, कारण समाज म्हणून जेव्हा आपण काम करतो तेव्हा अशा गोष्टींमध्ये सगळ्यांनीच एकत्र येऊन पुढे जाणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने जे गुन्हे करतात तर त्यांच्या कायद्याचा धाक राहिलेला दिसत नाही असं जाणवतंय. काय नाही, आता हा इतकी विकृत मानसिकता आहे की आता नक्की काय करावं, म्हणजे शब्दच नाही आहेत ह्या गोष्टी बोलण्यासाठी. आजची परिस्थिती ही आहे, कारण त्या मुलीच्या आईच्या परिस्थिती बघितल्यानंतर आम्ही पण महिला एक आई आहोत आणि जी वेदना, म्हणजे आम्ही फक्त सांत्वन करू शकतो की ताई गप्प बस आहे, पण तिला काय वेदना होणार असतील ह्या शब्दात व्यक्त करणं खूप अवघड झाले. ठिकाणी त्याचे ठिणग्या उमटू लागलेले आहेत. अनेक ठिकाणी त्या घटनेचा ज्या नराधमांनी केला त्याचा निषेध त्या ठिकाणी होत आहे. घटना ही तशीच आहे, राज्यामध्ये दुसऱ्यांदा ही अशी घटना घडते आणि म्हणून सगळ्या ज्या संस्था आहेत या ठिकाणचे जे काही समाज बांधव आहेत त्यांनी देखील या ठिकाणी या घटनेचा तीव्र असा निषेध केलेला आहे. मी खरं एक आवर्जून सांगेल की ही घटना पोहोचवण्याचं काम आमच्या या मीडियाने केलेलं आहे. जे पत्रकारांनी ही न्यूज त्या ठिकाणी पोहोचवली, आमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम या माध्यमातून केलेलं आहे. बरोबर. हे कुटुंब आता थोडक्यात म्हणजे एकटा करता पुरुष आहे त्याच्यामध्ये, आणि ह्या कुटुंबाला म्हणजे त्यांनी मुलांसाठी इतकं काही खस्ता खाल्लेले आहे, कर्ज पाणी त्याच्या डोक्यावर आहे. याच्यातून सावरण्यासाठी शासन जे काय आम्हाला शासनाचे जे प्रशासनाचे जे काही लोक आहेत त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं का आम्ही योग्य ती कारवाई करून त्याला योग्य ती मदत देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. मगाशी देखील आमदार साहेबांच्या समोर आपले SP गिल साहेबांनी देखील अतिशय चांगल्या प्रकारचा छडा लावणार आहे आणि त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा कशी होईल याच्यासाठी आपण समाज बांधव जो आहे त्यांनी देखील सहकार्य करणं गरजेचं आहे. या पद्धतीने समाजाने देखील पाऊल उचलल्याने त्या पद्धतीने पुढील देखील कारवाई चालू आहे. माझी एक कळकळीची विनंती आहे, आज संध्याकाळी 6 वाजता आमच्या पिंपळवंडी गावामध्ये मूक मोर्चा निघणार आहे आणि या मूक मोर्चाचं नियोजन शरददादा सोनवणे असतील, गावचे सरपंच असतील, आमचे वाजगे भाऊ असतील, हे सर्व या ठिकाणी या मोर्चामध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली तो मोर्चा निघणार आहे. सर्वांना विनंती असेल की आपण या मोर्चात सहभागी होऊन संध्याकाळी 7 वाजता ग्रामपंचायत कार्यालयापुढे त्या ठिकाणी मोठी अशी शोकसभा होणार आहे. भरपूर लोकांना बोलायचे, आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत आणि मग ह्या भावना व्यक्त करण्यासाठी आज मी सर्व समाजाला त्या ठिकाणी आवाहन करी की आपण त्या ठिकाणी यावं, आपला निषेध त्या ठिकाणी नोंदवा, जेणेकरून सरकार अजून जलद गतीने या नराधमाला फाशी देण्याची तरतूद त्या ठिकाणी केली जाईल. हीच या निमित्ताने मी या ठिकाणी माझी भावना व्यक्त करतो. धन्यवाद. मी अक्षदा मांडे पानसरे. खरं तर आज आम्ही या ठिकाणी भेट द्यायला आलो आहे. आतमध्ये पाहतोय आपण आज त्याच्या आईवडिलांचा आक्रोश. खरं तर तो पाहू शकत नाही आपण, म्हणजे कोणी पाहायला गेलं तरी सहज डोळ्यात पाणी येईल. मला खरंच न्याय व्यवस्थेला विचारायचं आहे, अजून किती दिवस हे मुलींनी सहन करायचं आहे. आम्ही म्हणजे 2 दशकांपूर्वी मुलगी पोटात असली हे समजलं की तिला मारायचं आहे
आता जन्म होतोय आणि आता तिच्यावर अत्याचार व्हायला लागलेत. बरं, आपण पाहतोय गेले कित्येक दिवसांपासून ह्या घटना घडत आहे. प्रत्येक वेळी घटना झाली की कॅन्डल मार्च, कुठे आंदोलन, एवढंच होतं. एखाद्या वेळेस त्याला फाशी मिळते, पण एवढं झाल्यानंतर पुढे काय होतं? आत्ताच आपण पाहिली नसरापूरची देखील घटना घडली, त्यामध्ये पण 40-45 दिवसांमध्ये त्या नराधमाला शिक्षा मिळाली. कुठे तेवढे दिवस जात नाही, तर आता ही दुसरी आमच्या चिमुकलीचा जीव गेलाय. खरं तर हे कुठेतरी थांबायला पाहिजे. मला असं वाटतंय की ही घटना किंवा ह्या क्रूर प्रवृत्तीचा विचार मनात देखील यायला नको, यासाठी कायदा कुठेतरी बदलला गेला पाहिजे. आणि जेव्हा अशी घटना घडेल ना, त्या नराधमाला भर चौकात तडतडून तडफडून त्याला मारलं पाहिजे लोकांसमोर. जेव्हा तुम्ही लोकांसमोर त्याला माराल ना, तेव्हा इतर नराधमांच्या मनात देखील तो विचार करताना त्यांना 100 वेळेस तो विचार करावा लागेल. माझी खरंच प्रशासनाला विनंती आहे. ठीक आहे, आता आपल्याला पोलीस प्रशासन खूप मदत करते. गिल साहेब पाहतोय आपण, आता दुसरी त्यांची इथे फेरी आहे, म्हणजे ते पण खूप ॲक्टिव्ह झाले, त्यांची फार मदत होतीये. पण किती वेळा ह्या घटना घडणार आहेत? कुठेतरी या थांबल्या गेल्या पाहिजेत. आज आम्ही जुन्नर तालुक्यातल्या जिजाऊंच्या लेकी आज या ठिकाणी खरं तर भेट द्यायला आलोय. 2 दिवस झाले, खरं तर मन होत नाही. आमच्या ह्या छोट्या छोट्या मुली आम्ही या ठिकाणी घेऊन आलोय. प्रश्न पडले ना, शाळेत तरी पाठवायचं की नाही, की घरी ठेवलं तर शेजाऱ्यांवर विश्वास ठेवायचा की नाही? ही प्रवृत्ती कधी थांबणार आहे? प्रशासनाने याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. ज्या दिवशी कारवाई घडेल, कठोरातली कठोर, त्या दिवशी आम्ही मुली सुटकेचा श्वास घेऊ शकतो. माझी खरंच प्रशासनाला जाहीर विनंती आहे, तुम्ही वेळीच काहीतरी निर्णय घ्या. जर आज आमचे महाराज असते ना, कधी चौरंगा झाला असता, आम्हाला हे दिवस पाहायची वेळ नसती आली. आज दिशाचा नंबर, आज दिशा होती, उद्या आपल्यातली कुणीतरी दिशा व्हायला नको. सॉरी, धन्यवाद. मी सोमनाथ हिरामन माळी, मुलीचा मामा, पिंपळवंडी माजी सरपंच. आज खऱ्या अर्थाने आज माझ्या कुटुंबावरती ही अतिशय दुर्दैवी म्हणेन मी, आणि एकदम निंदनीय अशी ही घटना घडलेली आहे. आमच्याकडं खऱ्या अर्थाने शब्द नाही, म्हणजे काही याची निंदा कशी करावी याच्यासाठी शब्द सापडत नाहीत. पण तरी सुद्धा आज ह्या नराधमाने जे माझ्या चिमुकल्या वाचीवरती जो अन्याय अत्याचार जो केलेला आहे, तर कुटुंबाच्या वतीने, समाजाच्या वतीने, गावाच्या वतीने आणि समस्त समाज बांधवांच्या वतीने, सगळ्यांच्या वतीने एकच अपेक्षा करतो का याला फाशीशिवाय दुसरी सजा हे आम्हाला मान्यच नाही. त्यातून महत्वाची गोष्ट म्हणजे काही या ठिकाणी शासन दरबारी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी SP गिल साहेबांच्या वतीने जे काय आतापर्यंत पोलीस प्रशासनाचं जे काम चालू आहे, तर ते आमच्या मनाला म्हणजे खूप मोठं काही समाधान लाभतंय त्यातून. कारण त्यांनी जे काम चालू केलेलं आहे, तर ते प्रत्येक पाऊल त्यांचं हे आम्हाला विश्वासात घेऊन, आणि महत्वाची गोष्ट का ज्या दिशेने म्हणजे आम्हाला अपेक्षित आहे, तर त्या दिशेने तर त्यांचं प्रत्येक पाऊल हे पडतंय. आणि त्यामुळं कळत न कळत आमचं जे पीडित कुटुंब आहे, तर आम्हाला तर त्यामुळं एक खूप मोठा दिलासा भेटतोय. त्यांचे त्याचबरोबर महत्वाची गोष्ट का गावातून पण आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य भेटतंय. पूर्ण गाव या ठिकाणी एक झालेला आहे, आणि शासन प्रशासन अनेक जे गावचे प्रतिनिधी असतील,
तालुक्याचे प्रतिनिधी असतील, जिल्ह्याचे प्रतिनिधी असतील, नवे पूर्ण राज्याचे प्रतिनिधी, तर या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपलं लक्ष या ठिकाणी केंद्रित केलेलं आहे आणि आम्हाला चांगल्या पद्धतीने न्याय कसा भेटन तर याच्यासाठी प्रत्येकाचे खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य लाभल्यामुळं मी पीडित कुटुंब म्हणजे माझ्यावालं आम्हा सर्वांच्या वतीने मी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. मी खरी परिस्थिती अगदी भयानक आहे. माझं गाव जुन्नर तालुक्यामध्येच आनेगाव आहे. मी पुणे जिल्हा सरचिटणीस डॉक्टर नीता अल्लाट, शरद पवार गटाची. मी एवढाच प्रयत्न करील की मला असं वाटतं की नसरापूरची जी घटना झाली त्या घटनेच्या नंतर तसं फास्ट ट्रॅकवर त्यांना शिक्षा झाली, पण मला याहीपेक्षा असं वाटतं की बाबा कायदा कमी पडतो कसा, की आता असं झालं पाहिजे की ज्या वेळेस हे घडतं ना त्याच वेळेस त्यांना आम्हाला फाशी दिली पाहिजे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी दूर होतील. आणि शासनातर्फे मला पण वाटतं, आज बाल कल्याण समितीच्या कमिशनर पण आहे, तिथं प्रत्येक ठिकाणी शाळा कॉलेजेस आणि गावागावामध्ये मला वाटतं आठवड्याला 15 दिवसाला अशी मीटिंग झाली पाहिजे. त्यांना थोडं शिकवलं पाहिजे, मुलींना त्यांना थोडं शिक्षण दिलं पाहिजे. आईवडिलांनाही त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. आईवडिलांनी तेवढी मुला मुलीची काळजी घेतली पाहिजे. का तर एकट्या मुलीला पण घरात सोडणं एवढं कठीण झाले, पण आता त्यांची पण परिस्थिती अशी की कामाला रोज जायचं आणि घरात लक्ष द्यायचं की काम करायचं असले गरीब परिस्थितीनुसार. आता मी मग अशीच वडिलांचं पाहिलं की सारखा मोबाईल बघून चिवला बघायची त्यांची परीक्षा आहे. एवढं समजवलं त्यांना की तुम्ही आता मोबाईल पाहून काय करणार, एकदा ती काय परत येणार नाही आपल्याला. पण त्यांची इच्छा एवढीच आहे आणि माझी इच्छा एवढीच आहे की त्याला ना लगेचच फाशीची शिक्षा व्हावी. मी माझ्या परीने सुप्रियाताईंना उद्या निवेदन देऊन सांगेल की बाबा तुम्ही फास्ट ट्रॅकवर लवकर आणून ह्या नराधमाला लवकरात लवकर फाशी द्यावा, अशी इच्छा मी व्यक्त करते. यांना या कुटुंबाला दुःखद हा प्रसंग इतका आहे की आपल्यालाही मुलगी आहे, तुम्हाला सगळ्यांना मुलगी आहे, आई आहे, सगळ्यांना आहे. तर त्यांची विनंती सगळ्यांनी मान्य करावी, अशी सगळ्यांनी प्रयत्न करावा आणि त्यांच्या कुटुंबाला ही दुःख सहन करण्याची शक्ती मिळावी अशी ईश्वराला प्रार्थना करते. संपवते. आज मॅडमने सांगितलं तसेच अगदी आम्ही सगळे निशब्द आहोत. कारण मी नुकताच आयुक्त महिला बालविकास चा कार्यभार स्वीकारून मला 1च महिना झाला, पण त्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये जवळजवळ हे 4थं प्रकरण आहे. अशी महाराष्ट्र राज्यामध्ये जी विकृती वाढत आहे त्याला माझी तर समाजाला विनंती राहणार आहे की याच्यामध्ये कशा पद्धतीने त्या गावानी किंवा त्या म्हणजे शिक्षण कमी पडतंय की शासनाकडून म्हणजे काय करावं, आम्हाला शब्द नाहीये त्याच्या पुढे. आज ती चिमुकली आहे, असे आम्ही 3-4 चिमुकल्यांचं बघून झालेलं आहे की म्हणजे आता ह्या 1 महिन्यातल्या ह्या अशा प्रसंग आहेत. आणि मी या कुटुंबाची फक्त सांत्वना करू शकते. त्यांची आधार जो आहे किंवा जी त्यांची मानसिकता आहे ती आपण नाही झेलू शकत, ते त्यांना स्वतःलाच झेलायचं आहे आणि ह्याच्यातून त्यांना पुढे जायचं आहे. पण हे फक्त एक उदाहरण झालं तर सगळ्या समाजाने ह्या छोट्या छोट्या उदाहरणातून गेलं पाहिजे पुढं. खूप मोठी आपल्या पुढं समस्या आहे. शासन सगळं मदत करू शकतं, पण हे जे मानसिक आधार किंवा त्यांची जी कुटुंबाची जे उद्धार झालेला आहे त्याला आपण किती म्हटलं तरी आम्ही पोकळी नाही भरून काढू शकणार. तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. माझ्या समाजाला हीच विनंती राहील की सर्वांनी एक होऊन अशा नराधमांच्या बाबतीमध्ये जर असा प्रसंग घडला तर काहीतरी केलं पाहिजे. कायद्याच्या चौकटीत राहून आपण काम करतो, काम पाहतो, पण अशा प्रसंगांना कशा पद्धतीने जावं आम्ही पण निशब्द आहोत. ही आज आमची शासन म्हणून अशी अवस्था झालेली आहे, तशीच समाजाची आहे हे आम्ही जाणू शकतो. महाराष्ट्राची वाटचाल कुठेतरी बिहारच्या दिशेने किंवा युपीच्या दिशेने होतोय असं वाटत नाहीये काय? जो प्रसंग घडलाय हे प्रसंग आपल्या महाराष्ट्रामध्ये घडत नव्हते, परंतु आता ही घटना घडायला लागल्या. वाटचाल म्हणण्यापेक्षा मी असं समजेन की मानसिक विकृती झालेली आहे ही, आणि याला कुठेतरी सोशल मीडिया सुद्धा मोठा जबाबदार आहे. आणि समाजामध्ये मी मगाशीच म्हटलं की शिक्षण कशा पद्धतीने जावं, कसं जावं, कुठे जावं, कारण शासन शिक्षणासाठी खूप प्रयत्नशील आहे, पण तिथं प्रत्येक पालक सुद्धा आपल्या मुलांच्यावर संस्कार करायला पाठीमागं पडत नाहीये. मग हे सगळी पाश्चात्य संस्कृती घेऊन किंवा विकृती काय कमी पडतंय ह्याचा अभ्यास करून पुढे जायची गरज आहे असं मला वाटतं. आयोगाच्या माध्यमातून आपण या संदर्भात काय म्हणजे आयोगाची काय जबाबदारी असणार आहे, कशा पद्धतीने आयोग
आयोगाची आज इथं जे काही अधिकारी किंवा हे आहे ते मी इथं आयुक्त महिला बाल विकास म्हणून आलेली आहे. तर आयुक्त महिला बाल विकास म्हणून आम्ही ज्यावेळी शासनाकडून हे करतो तर आम्ही इथं आपल्याला आर्थिक मदत अशा प्रसंगी द्यायचं मनोधैर्य योजने माध्यमातून तर ते आम्ही प्रयत्न करतो. पण आयोग म्हणून जे त्यांच्या वर्कशॉप होतात, काही कार्यशाळा होतात, तर त्या आयोगाचे आपले अधिकारी म्हणजे ॲज अ विभागाचा भाग म्हणून मी सांगते की त्यांचे सुद्धा प्रयत्न सुरू आहेत. परत परत येतो इथं मानसिकता आणि विकृती किंवा समाजाची चाललेली वाटचाल त्याच्यात सर्वांनी एक होऊनच आपल्याला पुढे जावं लागणार आहे. शाळांमध्ये प्राथमिक शाळांमध्ये जे शिक्षण दिलं जातं विशेषतः मुलींना नन्ही कले असेल किंवा त्या संदर्भातले जे गुड टच बॅड टच किंवा ह्या पद्धतीच्या मनोवृत्ती ज्या असतात त्या ओळखण्याच्या संदर्भात हे फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून होतंय असं वाटतंय का तुम्हाला? तुम्ही अधिकारी पण आहात. फॉर्मॅलिटी म्हणून होत नाही. मी तुम्हाला परत सांगितलं की याच्यामध्ये सगळ्यात मोठा भाग जो आलेला आहे तो मला तर असं वाटतं की सोशल मीडियाचा खूप मोठा परिणाम आजच्या पिढीवर होत आहे. आणि कदाचित शिक्षण नाही म्हणून बेकारी आणि मग काही करायचं नाही किंवा म्हणजे मानसिकता त्या वृत्तीची आहे. आता मी आज 4-6 ज्यावेळी मी बालगृह किंवा महिलागृह बघते त्याच्यामध्ये आमच्या लक्षात येतं की म्हणजे नाती सुद्धा विसरून गेलेली आहेत लोक. ही भाऊ अत्याचार करतो, वडील अत्याचार करतात आणि अशा महिला तिथं आलेल्या आहेत, पीडिता तिथं आलेल्या आहेत. म्हणजे ही मानसिक विकृतीच म्हणावी लागेल. मी ह्याच्यापेक्षा दुसरं काहीच सांगू शकणार नाही. शिक्षण कमी पडतंय असं मला म्हणायचं नाहीये किंवा आपण तिथे कमी पडतो असं नाहीये. त्याची मानसिकता काय जातीये आणि कुठे जातोय ती व्यक्ती हे महत्वाचा भाग आहे. अवेअरनेस येण्यासाठी शासन स्तरावरून तुम्ही काय प्रयत्न करणार आहात? आपली जनजागृती सगळ्या ठिकाणी सुरू असते. वेगवेगळे कॅम्प घेतात. महिला बाल विकास विभागामार्फत जिल्हा पातळीवरती, गाव पातळीवरती सुद्धा विविध कार्यक्रम होतात. फक्त लोकांनी त्याच्यातून काय घ्यायचं हा खूप महत्वाचा भाग आहे. जी विकृत गुन्हेगारी आहे याच्यामध्ये कुठेतरी कायदा कमी पडतो असं वाटत नाहीये का? आपले जे काही कायदे आहेत त्या कायद्याच्या चौकटीतच आपल्याला मर्यादेतच काम करावं लागतं. काही ठिकाणी असं वाटायला लागलंय की ही परिस्थिती बघून की ह्याच्यामध्ये काही बदल व्हायची आवश्यकता आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा शासन स्तरावरती नक्कीच पॉझिटिव्ह विचार होतील. पण आपल्याला शेवट हिंदू कायदे आणि भारतीय कायदे याच्या बाहेर चौकटीच्या बाहेर जाता येत नाही. ही पण एक मर्यादा आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.